नमस्कार. ग्रेट भेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आजची ग्रेट भेट या कार्यक्रमात या सगळ्यांच्या दृष्टीने पर्वणी आहे. आपल्यासोबत आहेत एक आणि एकमेव लता मंगेशकर. दीदी, मी तुमची ओळख करून देण्याचा गाढवपणा मी मुळीच करणार नाही, कारण तुम्ही आमच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनला आहात. गेल्या 70 वर्षात तुमच्या आयुष्यात एवढ्या सगळ्या तुमच्या पिढ्या, म्हणजे तुमचं हे आयुष्य नसतं. मला तुम्हाला सुरुवातीला हे सांगायचं आहे की तुम्ही इतके सगळ्यांना आनंद दिले आहेत. हे सांगायचं आहे की लता मंगेशकर बनून राहणं हे कितपत कठीण आहे. तसं तुम्ही म्हणत असाल तर फारच कठीण आहे. एवढी सवय नव्हती एवढी. पण काही गोष्टी फारच सांभाळून कराव्या लागतात. आता 70 वर्ष करतेच आहे काम, आणि अनेक वेळा लोकांना असंही वाटतं की मी फार बोलत नाही, घमंडी आहे, नीट वागत नाही. त्यापासून मला वाटतं की जरा लांबच राहावं. लोकांमध्ये न जावं. तुम्हाला असं वाटतं की लोकांपासून दूर राहायला पाहिजे. हो, मला असं वाटतं. का वाटतं ते मला माहीत नाही, पण मी खूप टाळते. मला गायला सांगितलं तर मी गाते, पण ती गोष्ट वेगळी आहे. त्यामध्ये मला काही असं वाटत नाही. लोकांना जाऊन भेटायचं, तिथं बोलायचं, वागायचं, भाषण द्यायचं, मला फार टेन्शन येतं. अजूनही येतं. इतक्या वर्षात नंतर सुद्धा काय कारण आहे हे मला माहीत नाही. तुम्हाला असं वाटतं की आपण आता लता मंगेशकर आहोत, तर हे तुमचं स्थान आहे हे भारतातल्या जगात सगळ्यांना सर्वांना माहीत आहे. म्हणजे आपल्यावर एक मोठी वेगळी जबाबदारी आहे. वेगळी जबाबदारी तर आहेच, कारण आपल्या देशाचं पुढे तर या डोळ्यासमोर येत जातं. कोणी म्हणू नये की ही हिंदुस्थानातली बाई आहे, ती अशी आहे, काय स्वतःला समजते वगैरे, असं वाटू नये. व लोकांवर ही जबाबदारी तर आहेच. म्हणूनच मला असं विचारायचं आहे की तुम्ही लता मंगेशकर नसतात तर तुम्ही काय झाला असतात. आता काय कोणास ठाऊक काय झालं असतं. मलाच काही कळत नाहीये. मी कुठेतरी असं वाचलंय की तुम्हाला डॉक्टर व्हायचं होतं. हो, मला स्वतःला असं वाटायचं की मी डॉक्टर किंवा प्रोफेसर व्हावं. ह्याचं कारण असं होतं की मी शाळेत गेले नाही. कारण लहानपणी मला एक प्रसंग असा आहे माझा की आपल्याकडे म्हणतात की बिगारीत घातलं, आणि असं सांगितलं जातं की आमच्या घरी अगदी जवळ एक शाळा होती, तर शाळेत घातलं होतं मला पहिल्यांदा. मी तर लिहून दिलं असं ब्लॅकबोर्डवर, तिथे बोर्ड होता, तिथे बोर्डवरती लिहून दिलं की ओम गणेशाय नमः. तर ते मास्तर होते असे पगडी धोतर आपण लांबलचक असे घातलेले, आपल्याकडे घालतात तसा. त्यांनी सांगितलं की आता तुला 10 पैकी 11 मार्क्स. मला भयंकर आनंद झाला. मी घरी गेले आणि आईला सांगितलं की मला सर असं असं म्हणाले. तर छान आहे, तू शिकतेस चांगलं. तो शाळेचा माझा पहिला दिवस होता
आणि दुसऱ्या दिवशी मला वाटतं की दुसऱ्या दिवशी आशा ही 7-8 महिन्याची असेल. मी तिला कडेवर घेतलं आणि शाळेत गेले. तेच मास्टर होते. ते म्हणाले की लहान मुलांना घेऊन येऊ नये, असं बरोबर दिसत नाही लहान मुलांना घेऊन येणं शाळेमध्ये. ठीक आहे. मी घरी आले आणि मी माईला सांगितलं की शाळेत मी जाणार नाही. आणि तिने सांगितलं की ठीक आहे, काही हरकत नाही, नको जाऊ शाळेत. मग मी सांगितलं की मास्तरांना सांगितलं की मी मास्टर दीनानाथांची मुलगी आहे, मी मास्तरांचं काही ऐकणार नाही. तो हा एक वेडेपणा होता. त्यानंतर आमच्या घराकडे एक नोकर होता विठू नावाचा. त्याच्याकडे मी 12खडी शिकत गेले. त्याला जेवढं माहीत होतं तेवढं मी शिकत गेले. मग नंतर हळूहळू मी या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आले. तेव्हा इंग्लिशसाठी एक मास्टर ठेवले होते. मी अनेक भाषाही त्यांच्याकडून शिकले. मग मला एक आनंद मिळत होता. आणि नंतर मी बंगाली, पंजाबी बोलायला शिकले आणि गायलाही शिकले. आणि पहिली गोष्ट माझ्या लक्षात आली की आपण वेगवेगळ्या भाषेत गायला हवं. माझ्या डोक्यात सारखं असायचं की वेगवेगळ्या भाषा शिकल्या पाहिजे, गायला पाहिजे. मला पहिल्यांदा दिलीप कुमार भेटले ट्रेनमध्ये. सगळे आपले ट्रेनने जात होते तेव्हा. तर आम्ही जास्त वेळ गप्पा मारत होतो. आम्हाला मालाडला जायचं होतं, बॉम्बे टॉकीजला. तेव्हा माझ्या शेजारी अनिल विश्वास बसले होते. त्यांनी अनिल विश्वासला म्हणाले की माझ्याबद्दल की देखो यूसुफ, ये लता मंगेशकर हैं, बहुत अच्छा गाती हैं. क्या बोले? लता मंगेशकर? फिर ये तो मराठी हैं. हाँ, तो फिर मैं मराठी हूँ. तो यूसुफ साहब को लगता था कि मराठी लोग के बारे में कि उर्दू में समझा जाता है कि दाल चावल की बू आती है. मला ते माझ्या मनाला इतकं लागलं की फार वाईट वाटलं मला. नंतर मी उर्दू शिकायचं ठरवलं. माझ्याकडे एक व्यक्ती होते मौलाना मेहबूब म्हणून. ओळख करून दिली त्यांनी माझी एकाने. मग मी त्यांच्याकडे उर्दू शिकत गेले. आधी उर्दू मी शिकले, मग नंतर उर्दू कव्वाली वगैरे शिकले, नंतर मग पंजाबी सुद्धा शिकले. मग अशा प्रकारे अनेक बंगाली, पंजाबी, तमिळ शिकले आणि शिकत राहिले. उर्दू पण शिकत राहिले मी. आणि मग सगळ्या भाषेमध्ये मी गायला सुरुवात केली. अशा प्रकारे माझा हा असं होतं. अच्छा, तर यामध्ये आपण प्रेक्षक एक ब्रेक घेणार आहोत आणि नंतर पुन्हा लता मंगेशकर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. तर एक छोटासा ब्रेक घेऊया. नमस्कार.